मौजे गुज बुद्रुक येथील राजानंद शेळके यांनी पंचायत समिती घनसावंगी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावली असून त्यांची आरोग्य कर्मचारी यांच्याकडून तपासणी करण्यात आली। मौजे गुज बुद्रुक येथील रहिवासी राजानंद शेळके यांनी येथील कार्यरत ग्रामसेवक तंबरे यांना माहिती कायदा अंतर्गत माहिती मागितली असता संबंधित ग्रामसेवक तंबरे यांनी माहिती देण्यास नकार दिला व आज देतो उद्या देतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती दिली नाही। राजानंद शेळके यांनी पंचायत समिती घनसावंगी इथं वारंवार पत्रव्यवहार केला, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही। संबंधित ग्रामसेवक तंबरे यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। तसेच राजानंद शेळके यांनी दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती घनसावंगी इथं तक्रार अर्ज दाखल केला असता संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती घनसावंगी ऐश्वर्या चितारे यांनी 7 दिवसात कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलं असता त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही। त्या अनुषंगाने राजानंद शेळके यांनी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी पंचायत समिती कार्यालय घनसावंगी समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे। आज 5 दिवस होऊन उपोषणकर्त्याची दखल घेतली नाहीये। संबंधित उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे। जोपर्यंत ग्रामसेवक तंबरे यांना निलंबित केलं जाणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील। उपोषणकर्त्याची दखल घेतली जात नाही, त्यामुळे जनतेमधून शासनाचा कारभार कसा चालवला जातो हे दिसून येत आहे। अंकुश सोनवणे, जालना जिल्हा प्रतिनिधी, उदय वार्ता न्यूज। माझं नाव राजानंद मोरेश्वर शेळके आहे। मी गुंज बुद्रुक येथे RTI टाकला होता। ग्रामपंचायतची माहिती मागितली होती। ग्रामपंचायतमध्ये पंचवर्षीमध्ये झालेल्या कामकाजाची माहिती होती। त्या संदर्भात ग्रामसेवक तंबरे यांनी मला माहिती दिलेली नाही। वरतून मला धमकी टाकलेली, तुमची मिसेस अंगणवाडीत आहे, मी त्यांना भेटून काढू शकतो आणि तुम्हाला पण बाहेर फिरायचं नाही का, अशा प्रकारची धमकी मला टाकलेली। आणि आज मी जवळपास 5 दिवस झालेले उपोषणाला बसून, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही। प्रशासनाने मला माझ्याकडे लक्ष देत नाही, ना मॅडम लक्ष देत आहेत, नाही कोणी CO साहेब त्यांचाही काही रिप्लाय नाही आलेला, ना पोलीस संरक्षण आहे। पोलीसवाले येतात, फोटो काढून चालले जातात। जोपर्यंत ग्रामसेवक साहेबाला निलंबित करून त्यांचं बडतर्फ करत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही।